नमस्कार. आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. कोणतीही पूर्वतयारी करायची नाही, अगदी झटपट असे हे धिरडे बनवून तयार होतात. पहा ना किती मस्त असं जाळीदार धिरडं तयार झालेलं आहे. जरासुद्धा सोडा, इनो कशाचाही वापर केलेला नाही, तरी मस्त असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे ज्वारीच्या पिठाचे घावन तयार आहे. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपली मुलं घरी असली की नेहमीच आईला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला मागत असतात. तर बऱ्याच वेळा आईला प्रश्न पडतो, आज काय बरे बनवावे. तर तुम्ही ना अशा वेळेस असं मुलांना भरपूर भाज्या घालून ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून द्या खायला, त्यांना फारच आवडेल. बऱ्याच वेळा काय होतं, आपली मुलं ना ज्वारीच्या पिठाची भाकरी खायला मना करतात, म्हणजे त्यांना आवडत नाही. तर अशा वेळेस ना तुम्ही त्यांना हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून द्या खायला, खरंच ते फार आवडीने खातील. आणि हे धिरडे ना अजिबात कडक किंवा वातट होत नाही, आहे तसे 2-3 तास मस्त असे मऊ लुसलुशीत राहतात. पहा मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत, अगदी चपातीसारखे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. चला तर लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि हो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा. झटपट असे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आपण नॉर्मली ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना तेच घेतलेलं आहे. ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. शक्यतो बारीक रव्याचाच वापर करा. आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो 4 चमच्याने 2 चमचे दही घेतलेला आहे. दही जास्त आंबट घ्यायचं नाही, जास्त करून ताजंच दह्याचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि घातलेलं जे दही आहे ना ते अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला 1 वाटी पाणी घालत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. ज्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होणार आहे ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. एकदम सरसरीत असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये अजिबात गुठळी नको. हे पहा 1 वाटी पाणी घातलं तरीसुद्धा पीठ फारच घट्ट आहे. इतकं घट्ट पीठ आपल्याला नको आहे, त्यामुळे आणखी साधारणतः अर्धी वाटी पाणी घालून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. असं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चांगलं असं हे धिरड्यांसाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचं पातळ नाही, जास्तीचं घट्ट नाही, मध्यम असं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी अगदी 0 नंबरचा जो बारीक रवा असतो ना, जर तो तुमच्याकडे नसेल ना तर मिक्सरमध्ये जाड रवा घालून वापरला तरीसुद्धा चालेल. 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी पाव वाटी बारीक रवा घाला, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा साधारणतः 1.5 वाटी पाणी घातलं सुरुवातीपासून आणि मस्त असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. झाकण ठेवून एक साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी भिजायला ठेवलेलं होतं. अगदी छान असं भिजलं गेलं आहे. रवा घातला आहे त्यामुळे थोडंसं बॅटर भिजलं की आणखी छान असे धिरडे तयार होतात. आता मी या ठिकाणी रवा वापरलेला आहे. तुम्ही रव्याच्या ऐवजी पाव वाटी तांदळाचं पीठ वापरलं ना तरीसुद्धा चालेल, किंवा रवा, ज्वारीचं पीठ आणि आणखी 1-2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल. छान असे धिरडे तयार होतात. आता आवडीनुसार मी या ठिकाणी कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतली आणि एकच हिरवी मिरची एकदम बारीक बारीक कापून घेतली आणि हे सर्व साहित्य जे आहे ना कापलेलं ते सुद्धा मिश्रणामध्ये ॲड केलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार व्हेरिएशन करू शकता. तुम्ही या ठिकाणी ना आपलं जे बीट असतं ते किसून घालू शकता, किंवा हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्टसुद्धा घालू शकता. आता लहान मुलांसाठी सुद्धा मी बनवत आहे, त्यामुळे एकच मिरची एकदम बारीक बारीक कापून घातलेली आहे, म्हणजे जास्तीचं तिखटसुद्धा नको व्हायला. सुरुवातीलाच आपण बरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लगेचच असे धिरडे तयार करायला सुरुवात करणार आहोत. धिरडे तयार करण्यासाठी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. पॅन आधी सुरुवातीला चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचा, तेल लावून घ्यायचं आणि असं पेल्यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कडेने सुरुवात करायची आणि मध्ये एंड करायचं आहे. आणि ना जेव्हा हे धिरडं पॅनवरती घालताना तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि एकदा का धिरडं घालून झालं की गॅसची फ्लेम मध्यम ते कमी ठेवायचे आहे आणि धिरडं मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे. हे पहा काही वेळानंतर मी झाकण ओपन केलेलं आहे. धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे. धिरड्याच्या ज्या कडा आहे ना थोड्याशा लालसर झालेल्या आहे, याचा अर्थ धिरडं खालच्या बाजूने तयार आहे. आता धिरडं जे आहे ना ते आपल्याला कलथ्याच्या मदतीने सैल करून घ्यायचं आहे आणि धिरड्याची बाजू बदली करून घ्यायची आहे. हे पहा किती मस्त असं जाळीदार तयार झालेलं आहे. जर
जरासुद्धा सोडा इनो कशाचाही वापर केला नाही तरीसुद्धा धिरड्याला पहा जाळी एकदम मस्त पडलेली आहे. आता मी हे धिरडं बनवताना 2 चमचे दही वापरलं होतं. जर तुमच्याकडे दही नसेल ना तर दही न घालता सुद्धा तुम्ही असे धिरडे तयार करू शकता. फक्त थोडाफार चवीमध्ये बदल होऊ शकतो. जर तुम्हाला थोडेसे आंबट चवीचे धिरडे आवडत असतील तर 1-2 थेंब तुम्ही लिंबाचा रससुद्धा ॲड करू शकता. हे पहा प्रत्येक धिरडं घालताना थोडंसं तेल लावायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी ठेवून तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि पहिल्याने ना असं वरतून धिरडं सोडायचं. जेवढं तुम्ही वरतून धिरडं सोडणार ना तेवढं तुमच्या धिरड्याला मस्त अशी जाळी पडते आणि मस्त असे जाळीदार धिरडे तयार होतात. तुम्हाला हवे तसे पातळ जाड तुम्ही हे धिरडे तयार करून घेऊ शकता. तुम्हाला जर थोडेफार कडक धिरडे आवडत असतील ना तर थोडं जास्त वेळ भाजलं तरीसुद्धा चालेल. हे पहा मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी धिरडं मस्त असं खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे दुसरं धिरडं पहा हे देखील मस्त असं भाजून तयार झालेलं आहे. हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते. आता सध्या मुलांना शाळांना सुट्टी लागलेली आहे आणि मुलं आपली घरी असली की नेहमीच आईला वेगवेगळं काहीतरी खायला मागत असतात. तर अशा वेळेस नेहमीच कांदा पोहे किंवा इतर इडली वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल ना तसा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता मुलांसाठी बनवून द्या. खरंच मुलं आवडीने खातील आणि विशेष म्हणजे ना भरपूर भाज्या घालून तयार केलेल्या असल्यामुळे अगदी पौष्टिक हे ज्वारीच्या पिठाचं धिरडं आहे. बऱ्याच लहान मुलांना ज्वारीची भाकरी आवडत नाही. जर तुम्ही अशा प्रकारचं ज्वारीच्या पिठापासून धिरडं तयार करून दिलं ना तर त्यांना अतिशय आवडेल आणि खरंच खूप अप्रतिम लागतं. तुम्ही हे गरमागरम धिरडे एखाद्या चटणीसोबत सॉससोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असे सुद्धा एका सुक्या खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात. काही मुलांना हे धिरडे लोणच्यासोबतसुद्धा खातात, इतके छान लागतात. आणि हे जे धिरडे जे आहेत ना तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले आणि दुपारी किंवा 2-3 तासानंतरसुद्धा खायला गेलात ना आहे तसंच मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात कडक किंवा वातट होत नाही आणि ना चवीला खरंच खूप अप्रतिम लागतात. हे पहा अशा प्रकारे तुम्हाला मी 2-3 धिरडे तयार करून दाखवले. एकदम मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. आता ना बरेच जण आता आमरसचा सीझन चालू आहे. आमरस बरोबर ना बरेच जण अशा प्रकारचे ज्वारीचं धिरडं बनवून खातात. ह्यामध्ये ना काही जण कांदा टोमॅटो वगैरे घालत नाही, प्लेनसुद्धा करतात. जर तुम्हाला आमरससोबत हे धिरडं खायचं असेल ना तर अजिबात ह्यामध्ये कांदा टमाटर टाकू नका, प्लेन धिरडं बनवा. खरंच खूप छान लागतं. मस्तच अप्रतिम धिरडे तयार झालेले आहेत. जाळी पहा खूप छान आलेली आहे. मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.